असलेला देश असणार आहे भारत. देशातील 70% लोक शास्त्राच्या दृष्टीने या गोष्टीला काय महत्व आहे तर अर्थशास्त्राच्या दृष्टीने लोकसांख्यिकीय लाभांश तुलनेने अधिक संज्ञानात्मक म्हणजे कॉग्निटिव्ह जास्त तरुण आहे बरं आता या कालखंडामध्ये. तर हा जो जनसमुदाय आहे 70% 15 ते 65 वयोगटातला, या जनसमुदायाला बौद्धिक संपदा याच्या वापराच्या जितक्या जास्तीत जास्त संधी मिळतील यासाठी देशातील सर्व नागरिकांनी, सर्व संस्थांनी, सर्व राज्य सरकारांनी आणि केंद्र सरकारांनी थोडक्यात काय तर बौद्धिक संपदेला वाव देऊन कमाईची नवी साधनं आणि उपलब्ध असलेल्या साधनांना अधिक कार्यक्षम करण्यासाठी प्रयोग, अनुसंधान आणि चाचण्या सर्व स्तर यातून विकसित झालेल्या साधनांचा वाणिज्यिक विस्तार. बौद्धिक संपदा वापरून आपण ही साधनं आता तर सगळे लोक तेच लावता आहेत. सगळे जे लोक साधं बियाणं विकत होते त्यांनी पाकिटं वापस केलेले आहेत. सगळेच्या सगळे दुकानदार, शेतकरी हे एकमेकाला सहकार्य करून एसटीबीटीचा प्रसार करत आहेत. या वर्षी 70-80% वर एसटीबीटीचं लागवड होणार आहे. असंच बीटीच्या काळात झालं होतं. नव भारत 151 हा वाण बीटीचा होता. तो माहीत नव्हता कोणाला बीटीचा आहे, पण त्याच्यावर बोंडअळी येत नसल्यामुळे त्या वाणाचा प्रसार झाला गुजरातमध्ये. आणि जेव्हा माहीत पडलं की हा जनुकीय संशोधित वाण आहे, तेव्हा सरकारने याच्यावर हे सगळे झाडं उपडा आणि फेकून द्या, जाळा, काहीतरी करा असा आदेश काढला असताना शरद जोशींच्या हयातीत महाराष्ट्रामधनं 70-80 हजार शेतकरी गुजरातमध्ये गेले आणि सरकारला एकाही झाडाला हात लावू दिला नाही बीटीच्या. आणि नंतर बीटीला परवानगी मिळाली. तशीच आता परिस्थिती आहे. सरकारने मुकाट्याने याच्यामध्ये लक्ष घालावं आणि तंत्रज्ञान, अद्ययावत तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल याची व्यवस्था करावी. अन्यथा ही आंदोलनं आता नक्षलवादी आंदोलनाच्या पद्धतीने पुढे जातील. अशी गेली तर या सगळ्या गोष्टीला जबाबदार सरकार राहील. शेतकरी संघटना 2019 पासून जनुकीय संशोधित बियाण्यांच्या मागणी करते आहे आणि त्याला अप्रुव्हल मिळावं असं आग्रह धरते आहे. आणि तेव्हापासून एसटीबीटी हे कापूस वाण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये तंत्रज्ञानाचा स्वातंत्र्याचं प्रतीक म्हणून आम्ही एसटीबीटी वाण पेरतोय, कारण तेच उपलब्ध आहे. आता काही मंडळी हे जे काही विभाग आहेत, ॲग्रिकल्चर विभाग आणि हे लोक ते काही धाडी टाकत आहेत. पण आता निंधनाचे पैसे लागतात आणि निंधनाच्या पैशापायी तो कर्जबाजारी होऊन राहिला. कर्जबाजारी होऊन तो आत्महत्या करून राहिला. आता ह्या धाडीला आम्ही प्राणघातक हल्ला समजू आणि प्राणघातक हल्ल्याचा प्रतिकार ज्या पद्धतीने करत असतात लोक, त्या पद्धतीने प्राणघातक हल्ल्याचा प्रतिकार करण्यात येईल हे सगळ्यांनी लक्षात ठेवावं. आमच्या जीवावर उठून राहिले. आम्हाला काय निंदाचे पैसे देतात का ते? किंवा हे घ्या निंदाचे पैसे तरी एसटीबीटी पेरू नका. हा अप्रूव्ड वाहन होता. जीईएससीने याला अप्रुव्हल दिलं होतं. जयराम रमेशांनी याच्यावर मॉनिटोरियम लावलं म्हणून ते अटकून आहे.
ऍक्च्युअली याला मान्यता दिल्या गेलेली होती, तरी सुद्धा आता हे प्रकरण हे बियाणं आमच्यापर्यंत पोहोचत नाही. शेतकरी संघटना प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ज्याला हे बियाणं लावायचं असेल HTBT त्याच्यापर्यंत हे बियाणं पोहोचवण्याचा कार्याला हातभार लावेल. आणि याच्या विरुद्ध कोण जर येणार असेल तर त्याला आम्ही प्राणघातक हल्ला समजू. कारण शेतीच्या निंदायला इतका खर्च येऊन राहिला की त्याच्यामुळे आम्ही कर्जबाजारी होऊन राहिलो आणि त्याच्यामुळे लोक आमची आत्महत्या करून राहिले. या प्रकाराला, या धाड सत्राला आम्ही आमच्यावरचा प्राणघातक हल्ला समजून त्याला प्रतिकार करू.